नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये। मी कापसे गुरुजी आपलं सहर्ष स्वागत करतो। आपण बघत होतो इयत्ता 6वी मधला अपूर्णांकावरील क्रिया। यासाठी आपण अपूर्णांकाचे जे रूपांतरण आहे ते आपण बघितलं होतं। त्यामध्ये आपण शिकलो होतो की अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये कसे रूपांतर करायचे आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात कसे रूपांतर करायचे। हे जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही या अगोदरचं व्हिडिओ आहे तो बघू शकता। आज आपण बघणार आहोत पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज व वजाबाकी। थोडक्यात काय तर पूर्णांकयुक्त जे अपूर्णांक असतात याची बेरीज आणि वजाबाकी म्हणजे यावरील क्रिया काय करायच्या असतात किंवा त्याचे मेथड काय येतात, त्याची पद्धती काय येतात हे आपण आज अभ्यासणार आहोत। तर बघा मित्रांनो, इथे सराव संच 10 मधले एकंदरीत 4 गणित दिलेले आहेत आणि ते आपण टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत। तर यामधलं पहिलं गणित आहे 6.1/3 अधिक 2.1/3। आता इथे आपण लिहून घेऊयात। आता मी इथे काय केले तर हे पहिलं गणित लिहून घेतलंय। आता आपल्याला याची जर बेरीज करायची असेल तर ही कशी करायची तर बघा, आता याच्या बेरीज करण्याच्या पण 2 पद्धती येतात। म्हणजे अगोदर याला पूर्णांकयुक्त जे अपूर्णांक आहेत आपण याला बेरजेच्या स्वरूपात लिहू शकतो। जसं 6.1/3 याला आपण 6 अधिक 1/3 असं लिहू शकतो। त्यानंतर दुसरा जो अपूर्णांक आहे 2.1/3 याला आपण 2 अधिक 1/3 असं लिहू शकतो। म्हणजेच आपल्याला एकंदरीत याला 6 अधिक 1/3 अधिक 2 अधिक 1/3 अशा प्रकारे लिहिता येते। मग आता सुरुवातीला आपण पूर्णांक, इथं पूर्णांक 2 आहेत 6 आणि 2, तर या 6 आणि 2 ची आपण बेरीज करू शकतो। 6 अधिक 2 अधिक हे इथलचे 1/3 आणि इथलचे 1/3 म्हणजे याची जर आपण बेरीज केली 6 अधिक 2 8 अधिक आपल्याला अपूर्णांकाची बेरीज येते आणि अपूर्णांकाची बेरीज करत असताना छेद समान पाहिजे। मग आपल्याला इथे छेद दोन्हीचे समान भेटले म्हणजे 1/3 अधिक 1/3 याला आपण लिहू शकतो 1 अधिक 1/3 बरोबर 2/3। मग याची किंमत काय आहे आपल्याकडे 2/3 म्हणजेच 1/3 अधिक 1/3 याची किंमत आपल्याला 2/3 भेटली। म्हणजेच आपलं जे उत्तर आहे, उत्तर काय येईल तर 8.2/3 किंवा 6.1/3 अधिक 2.1/3 याचं उत्तर आपल्याकडे किती आले 8.2/3। आता आपण इथे एक पद्धत पाहिली की जे तुमचे पूर्णांक अपूर्णांक आहेत याला बेरजेच्या रूपात लिहायचं आणि त्यानंतर पूर्णांकांची बेरीज करायची। जसं इथे 6 आणि या 2 ची इथे बेरीज केलेली आहे। त्यानंतर अपूर्णांकाची बेरीज करायची आणि जे आलेलं बेरजेच्या स्वरूपातलं जे पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे त्याला आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकाच्या रूपात लिहिता येते। आता दुसरी पद्धत काय बघा, आता यामध्ये आपण दुसरं जे गणित हे दुसऱ्या पद्धतीने सोडूया। बघा, दुसरं गणित आहे आपल्याकडे 1.1/4 अधिक 3.1/2। मग आपल्याला हे जे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आलेले आहेत याला आपण अंशाधिक अपूर्णांकात लिहू शकतो। मग आता 1.1/4 याला अंशाधिक अपूर्णांकात लिहायसाठी आपण संक्षिप्त पद्धत जी वापरली आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये तशी आपण वापरू। म्हणजे 4 इथे काय करायला आहे तर 4 गुणिले 1 अधिक 1 म्हणजे हा 4 घेतला इथे, त्यानंतर हा 1 इथे घेतला आणि त्यामध्ये हे जे वरचा अंश आहे हा तो मिसळला आणि छेदामध्ये हे 4 जशाच्या तसे लिहिले आणि हा पहिला कंस पूर्ण केला। त्यानंतर अधिक इथे काय तर याचा छेद 2 आहे म्हणजे दुसऱ्या कंसामध्ये 2 गुणिले हा पूर्णांक 3 त्यानंतर अधिकचा 1 आणि छेदामध्ये हे 2 जशाच्या तसे। आता बघ, आता 4 गुणिले 1 म्हणजे 4 अधिक 1 म्हणजे किती झाले तर 5/4 अधिक त्यानंतर 2 गुणिले 3 म्हणजे 6 अधिक 1 म्हणजे 7 आणि छेदामध्ये हे 2। आता बघा, याची बेरीज होऊ शकते का तर नाही मित्रांनो।
का याच्या मागचं कारण, कारण इथे छेद भिन्न आहे आणि छेद भिन्न असले तर आपल्याला त्याचे जे छेद आहेत हे सारखे करावे लागतील. मग आपण याला काय पुढे सोडू शकतो की 5/4 बरोबर, याचा छेद वाढवण्यापेक्षा किंवा कमी करण्यापेक्षा या 2ला जर आपण म्हणजे 7/2ला जर आपण छेदाला आणि या अंशाला जर 2 न गुणलं तर आपल्याला 4 भेटून जातील. म्हणजे अधिक कंसामध्ये 7/2 छेद 2/2 याने फरक काय पडेल तर आपल्याला छेद सारखे भेटतील. म्हणजे हे 5/4 मी जशा तसे घेतले इथे आणि त्याच्यानंतर अधिक मध्ये 7/2 म्हणजे 14 आणि 2/2 म्हणजे 4. आता बघा छेद इथे सारखे झाले. मग 5 आणि 14 ची आपल्याला बेरीज करावी लागेल. 5 अधिक 14 कारण छेद समान झाले ना, छेद 4 म्हणजे आपल्याला याला काय सोडवता येईल 14 अधिक 5 म्हणजे आपल्याकडे उत्तर येईल 19/4. आता हे जे आपण उत्तर काढलेले हे अंशाधिक अपूर्णांकात काढले आणि याला जर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात लिहायचं असेल तर याला आपल्याला भाग द्यावा लागेल. म्हणजे 19च्या अगोदर निशेष आणि भाग देणारी संख्या कोणती तर ती 16 म्हणजे 4/16 अधिक आता इथे बाकी काय उरलं 19 मधून जेव्हा 16 जातात तेव्हा 3 उरतात आणि छेदामध्ये येतील आपले 4. म्हणजेच आपल्याला काय लिहिता येईल 4.3/4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. 1.1/4 अधिक 3.1/2 याचं उत्तर आपल्याकडे काय येईल तर 4.3/4 हे झालं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आणि अंशाधिक अपूर्णांकात जर विचारलं तर 19/4. अशा प्रकारे आपल्याला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर लिहिता येईल. यानंतरचा तिसरा प्रश्न कसा दिलाय ते आपण बघूयात. आता बघा मित्रांनो 5.1/5 अधिक 2.1/7 असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आणि आपल्याला या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची काय करायची आहे बेरीज. तर याला आपण काय करूयात याला काय लिहिता येतं तर हा छेद अगोदर लिहूया आपण इथे 5 त्यानंतर हा पूर्णांक म्हणजे गुणिले 5 हा अधिकचा 1 त्यानंतर छेदामध्ये हे 5. ही झाली आपली कोणती तर अंशाधिक अपूर्णांकाची पद्धत. आपण याला काय करूयात सेपरेट करूयात थोडं. बघा तर याला आपल्याला काय लिहिता येते आपण याला बेरजेच्या रूपात लिहू. म्हणजे याला काय लिहिता येईल 5 अधिक 1/5 अधिक याला काय लिहिता येईल तर 2 अधिक 1/7 2 अधिक 1/7 म्हणजेच आपल्याला याला काय लिहिता येईल 5 अधिक 1/5 अधिक 2 अधिक 1/7. आता एवढं लिहिल्यानंतर आपण काय करूयात हे पूर्णांक जवळ करूयात आणि याची बेरीज करूयात. 5 अधिक 2 हे जवळ घेतले त्यानंतर अधिकचे हे 1/5 आणि हे अधिक 1/7 म्हणजे आपल्याला काय करता येईल 5 अधिक 2 तर 5 अधिक 2 आपल्याकडे येते उत्तर 7 अधिक 1/5 अधिक 1/7. आता इथे काय करता येईल आपल्याला की चिन्ह काय तर भिन्न. मग आता अशा वेळी काय करायचं चिन्ह नाही तर जे छेद आहे ते हे भिन्न असतील तेव्हा तर 1/5 अधिक 1/7 याला आपल्याला काय करावं लागेल ते तिरकस गुणाकार म्हणजे 7 गुणिले 1 7 गुणिले 1 आणि छेदामध्ये 5 गुणिले 7 अधिक इथं 5 गुणिले 1 आणि छेदामध्ये 5 गुणिले 7 म्हणजे याचा काय गुणाकार येईल तर 7×1=7 अधिक 5 गुणिले 1 म्हणजे 5×1=5 आणि छेदामध्ये काय 7 गुणिले 5 म्हणजे 7×5=35 इथं पण 7×5=35 म्हणजे 7 आणि 5 याला काय लिहिता येईल आपल्याला 7 अधिक 5 छेद 35 आणि 7 आणि 5 किती होतात तर आपल्याकडे होतात 12/35
म्हणजे 1/5 अधिक 1/7 याच्या जागी आपण काय लिहू शकतो 12/35. म्हणजे आपण काय लिहिणार तर 7 अधिक 12/35. म्हणजेच आपलं उत्तर येईल 7.12/35. 5.1/5 अधिक 2.1/7 याचं उत्तर आपल्याकडे काय मिळाले तर 7.12/35. इथे चौथं गणित दिलेलं आहे 3.1/5 अधिक 2.1/3. मग याला पण आपण बेरजेच्या रूपात लिहू शकतो. तर काय लिहिता येईल 3 अधिक 1/5 अधिक 2 अधिक 1/3. आता हे लिहिल्यानंतर आपल्याला अजून याला काय लिहिता येईल 3 अधिक 1/5 कंसाच्या बाहेर लिहित आहोत आपण 2 अधिक 1/3. तर याला काय लिहिता येईल हे जे पूर्णांक येतं हे जवळ घेऊया 3 आणि 2 3 अधिक 2 अधिक 1/5 अधिक 1/3. मग 3 आणि 2 आपल्याला 5 मिळते अधिक 1/5 अधिक 1/3. आता 1/5 अधिक 1/3 याला जर सोडवण्याचा प्रयत्न केला तर इथं आपल्याला तिरपा गुणाकार करावा लागेल 1 गुणिले 3 आणि 5 गुणिले 3 अधिक 5 गुणिले 1 आणि 5 गुणिले 3. मग याचं उत्तर काय 3 गुणिले 1 म्हणजे 3 आणि 5 गुणिले 3 म्हणजे 15 अधिक 5 गुणिले 1 5 आणि 5 गुणिले 3 15. म्हणजेच 3 अधिक 5 आता छेद सारखे झाले मग याची आपल्याला अंशाची काय करावं लागेल ते बेरीज. तर 3 अधिक 5 आणि छेदामध्ये 15 5 अधिक 3 म्हणजे 8/15. आता 8/15 आपण लिहिलं तर आपण 1/5 अधिक 1/3 या दोघांची बेरीज आपल्याला काय भेटली या दोन अपूर्णांकाची तर 8/15. म्हणजेच 5 अधिक आपण याच्या जागी काय लिहू शकतो तर 8/15 म्हणजेच 5.8/15 हे काय असेल आपलं उत्तर. 3.1/5 अधिक 2.1/3 याचं उत्तर आपल्याकडे काय भेटले 5.8/15. अशा प्रकारे आपण सराव संच 10 मधले 4 गणित सोडवलेले आहेत. आता जशी आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज केली तशीच वजाबाकी कशी करायची ते पण बघून घेऊयात. यामध्ये आपल्याला पहिलं गणित दिलेलं आहे 3. तर यानंतर जे पहिलं गणित आहे 3.1/3 वजा 1.1/4 आपल्याला याची काय करायची तर वजाबाकी. तर आपण ठरलेल्या पद्धतीप्रमाणेच करूयात की 3 याला आपल्याला बेरजेच्या रूपात लिहिता येईल की 3 अधिक 1/3 त्यानंतर वजा दुसऱ्या याच्यामध्ये 1 अधिक 1/4. आता जशी आपण यामधले जे येतं हे वजा आहेत हे दोन्हीकडे अप्लाय होतील म्हणजे 3.1/3 वजा 1 हा वजा पुन्हा इथे गुणिले आणि तिथं काय होईल वजाचं चिन्ह येईल वजा 1/4. तर इथे पूर्णांक आपण एकत्रित करूया तर 3 वजा 1 आणि अधिक मध्ये काय येईल तर 1/3 वजा 1/4. तर असं केल्यानंतर 3 मधून 1 गेला म्हणजे आपल्याकडे उत्तर आलं 2 आणि अधिक कंसामध्ये 1/3 वजा 1/4. आता याला आपल्याला आपण इथे सोडूया तर 1/3 वजा 1/4 याला आपण तिरपा गुणाकार करूया 4 गुणिले 4 छेद समान करण्यासाठी आणि 3 गुणिले वजा 1 म्हणजे वजा 3 छेद 3 गुणिले 4
म्हणजे 12, म्हणजे आपल्याकडे उत्तर आलेलं आहे 4 वजा 3 म्हणजे 1/12. म्हणजे आपण याच्या जागी 2 अधिक 1/12 लिहू शकतो. म्हणजे उत्तर आपले येईल 2.1/12. तर अशा प्रकारे आपण वजाबाकी देखील करू शकतो. यानंतर नेक्स्ट गणित पाहूया आपण. तर याला सोडवताना काय लिहिता येईल आपल्याला 5 अधिक 1/2 आणि वजा दुसऱ्या कंसामध्ये 3 अधिक 1/3. मग याला आपण कंसाच्या बाहेर काढू शकतो. 5 अधिक 1/2 वजा 3 वजा 1/3. मग आपण काय करणार आहे तर इथं 5 वजा 3 म्हणजे पूर्णांक एकीकडे घेतले अधिक दुसऱ्या कंसामध्ये 1/2 वजा 1/3. मग 1/2 वजा 1/3 याला जर आपल्याला सोडवायचं तर उत्तर काही 3 गुणिले 1 3, 2 गुणिले वजा 1 वजा 2 आणि 3 गुणिले 2 म्हणजे 3 दोन्ही 6. तर 3 वजा 2 म्हणजे 1/6. मग आपण याला सोडवताना 5 वजा 3 म्हणजे आपल्याकडे उत्तर यायलंय अधिकचे 2 आणि अधिक याचं उत्तर काय आलंय आपल्याकडे 1/6. 1/6. तर आपल्याकडे जे फायनल आन्सर येईल ते येईल 2.1/6. म्हणजेच आता हे झालं आपलं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आलेलं उत्तर. आपल्याला अंशाधिक अपूर्णांकात करायचं असेल तर 6 गुणिले 2 अधिक 1/6 म्हणजे 6 गुणिले 2 या दोघांचा गुणाकार केला, याच्यात बेरीज केली 6 गुणिले 2 अधिक 1, 6 दोन्ही 12 अधिक 1 म्हणजे 13/6. अंशाधिक अपूर्णांकामध्ये 13/6 हे उत्तर येईल दिलेल्या प्रश्नाचं. आणि जर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात जर विचारलं तर 2.1/6 हे उत्तर येईल. तर यामध्ये आपल्याला तिसरं गणित जे दिलेलं आहे 7.1/8 वजा 6.1/10. याला सोडवता वेळेस आपण याला 7 अधिक 1/8 वजा 6 वजा 1/10 अशा प्रकारे लिहू शकतो. म्हणजे 7 वजा 6 आणि अधिकचे 1/8 वजा 1/10. मग आपल्याला याला काय सोडवता येईल तर 7 मधून 6 गेले म्हणजे 1 उरला. इथे काय राहिलं तर अधिक 1/8 वजा 1/10. मग 1/8 वजा 1/10 याला सोडूयात. याला सोडवण्यासाठी 10 गुणिले 1 म्हणजे 10 आणि 8 गुणिले वजा 8 म्हणजे वजा 8. 8 गुणिले 10 80. उत्तर येईल आपल्याकडे 2/10 मधून 8 गेले 2 उरले इथं 80. व याला जर संक्षिप्त केलं तर 2×2=8 म्हणजे 1/40. तर आपण याच्या जागी 1 अधिक 1/40 असंही उत्तर लिहू शकतो. किंवा यालाच आपण 1.1 अधिक 1/40 अशा प्रकारे आपण तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. आणि त्याचं उत्तर आलेलं आहे आपल्याकडे 1.1/40. यानंतरचा चौथा प्रश्न 7.1/2 वजा 3.1/5 याला सोडत असताना 7 अधिक 1/2 वजा 3 वजा 1/5 म्हणजेच आपण 7 वजा 3 अधिक 1/2 वजा 1/5. मग 1/2 वजा 1/5 काय येईल तर 5 गुणिले 1 म्हणजे 5 आणि 2 गुणिले वजा 1 म्हणजे वजा 2 आणि 2 गुणिले 5 म्हणजेच 10. याला सोडवलं तर काय येईल 5 वजा 2 म्हणजे 3/10 येईल. आणि 7 मधून 3 गेले म्हणजे आपल्याकडे 4 उरतील. आणि 1/2 वजा 1/5 ज्याचं उत्तर आपल्याकडे किती आलेलं आहे अधिकचे
3/10. तर आपल्याकडे उत्तर येईल 4.3/10 किंवा यालाच आपण लिहू शकतो 10 गुणिले 4 अधिक 3 भागिले 10 म्हणजेच 10 गुणिले 4 40 अधिक 3 म्हणजे 43/10 किंवा याला दशांश रूपात 4.3 असं आपण लिहू शकतो. 7.1/3 वजा 3.1/5 याचं उत्तर आपल्याकडे 43/10 किंवा 4.3/10 किंवा 4.3 अशा प्रकारे येईल. प्रश्न तिसरा इथे आहे. तर पहिलं गणित आहे. सुयशने किती आणली तर 2.1/2 किलोग्राम आणि आशिषने 3.1/2 किलोग्राम साखर आणली. दोघा मिळून साखर किती आहे ते आपल्याला काढायचं आहे आणि साखरेचा भाव दिलेला आहे आपल्याकडे 32 रुपये. म्हणजे दोघाची साखर जर मिळवायची असेल तर आपल्याला या दोन्ही पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज करावी लागेल. मग आपण एकूण साखरेमध्ये सुयशने आणलेली साखर 2.1/2 अधिक आशिषने आणलेली साखर 3.1/2 याची बेरीज करूयात. याची बेरीज काय येईल आपल्याकडे तर याची बेरीज आपल्याकडे 2 अधिक 3 अधिक 1/2 अधिक 1/2 म्हणजेच 5 आणि हे 1/2 आणि 1/2 म्हणजेच किती व्हायले तर अधिक 2/2 म्हणजेच आपल्याला 5 अधिक 1 बरोबर 6 kg. म्हणजे एकूण साखर आपल्याला किती भेटलेली आहे तर 6 kg भेटली. मग आता साखरेचा भाव किती होता आपल्याकडे तर साखरेची एकूण किंमत बरोबर काय लिहावं लागेल आपल्याला. एकूण साखर किती आपल्याकडे 6 kg आणि साखरेला असलेला जो भाव आहे हा किती आहे 32 रुपये. म्हणजे 6×2 अचाला 1 6×3 18 आणि 19 192 रुपये आपल्याला काय लागतील एकूण साखर घेण्यासाठी. आणि एकूण साखर किती आहे तर 6 kg. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की सुयशने आणि आशिषने दोघाची जी साखर आहे ती किती आहे 6 kg आहे आणि त्यांना एकूण किती साखरेची एकूण किंमत किती तर 192 रुपये असेल असं आपल्याला याच्यावरून म्हणता येईल. बघा मित्रांनो इथं दुसरा प्रश्न दिला की आराधनाने आपल्या परसबागेतील 2/5 भागात बटाट्याची लागवड केलेली आहे आणि 1/3 भागात पालेभाज्याची लागवड केलेली आहे. तर उरलेल्या भागात वांग्याची लागवड केलेली आहे. तर किती भागात वांग्याची लागवड केलेली आहे म्हणजे आपल्याला बटाट्याची लागवड 2/5 पालेभाज्याची लागवड 1/3 दिली. तर दोन्ही मिळून किती लागवड झाली आपल्याला हे काढावं लागेल आणि जे क्षेत्र आहे त्याच्यातून आपल्याला याची वजाबाकी करावं लागेल. म्हणजेच आपल्याला कशाची तर वांग्याची लागवड वांग्याचे किती क्षेत्र दिलेले ते आपल्याला काढता येईल. आता बटाटे व पालेभाज्या यांची एकूण लागवड जर करायची तर आपल्याला या दोघांची बेरीज करावी लागेल. म्हणजे 2/5 अधिक 1/3 म्हणजेच काय येईल तर 3 गुणिले 2 म्हणजे 6 आणि 5 गुणिले 1 अधिक 5 आणि हे 5×3 15 म्हणजे 11 6×5 11/15 म्हणजे 15 भागापैकी 11 भागाची लागवड ही बटाटे आणि पालेभाज्यासाठी असेल. मग वांग्यासाठीची जी लागवड आहे ते आपण बघूया आता किती असेल. आता वांग्यासाठीचा जो भाग आहे तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल एकूण क्षेत्र किती आपल्याकडे 15. आता समजा आपल्याकडे जर एखादी पोळी असली आणि त्याच्यातला आपण एक भाग खाल्ला तर आपण 4 भागापैकी एक भाग खाल्ला असं म्हणतो. म्हणजे एकूण भाग किती होत आहे 4 आणि एकूण जी असते ती किंमत कधी छेदातली. मग इथं छेद काय आहे तर एकूण भाग किती आहे 15. 15 पैकी 11 हा भाग कशासाठी बटाटे आणि पालेभाज्यासाठी. म्हणजे एकूण भाग आपल्याकडे किती होता 15 भाग आहे आणि त्याच्यातून आपल्याला वजावट करावं लागेल किंवा असं म्हणता येईल की आपण त्याला जरी 1 युनिट म्हटलं बरोबर एक क्षेत्र होतं त्यामधून कितीची वजावट करायची आपल्याला 11/15ची. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल 15 गुणिले 1 वजा 11/15 बरोबर. म्हणजे 15 गुणिले 1 15 वजा 11 छेदामध्ये 15. 15 मधून 11 गेले तेव्हा आपल्याकडे उरतात किती 4/15. तर वांग्यासाठी जो लागवडीचा भाग आहे आराधनाने किती भागामध्ये वांग्याची लागवड केली तर
4/15 भागामध्ये, परसबागेतील 4/15 भागामध्ये आराधनाने आपल्या वांग्याची लागवड केली आहे असं आपल्याला इथे म्हणता येईल. आता यानंतरचा तिसरा प्रश्न आहे, सर्वात महत्वपूर्ण प्रश्न आहे. बघा तर मित्रांनो, प्रश्न तिसरा काय सांगतोय की संदीपने एका रिकाम्या हौदात 4/7 पाणी भरले. त्यानंतर हौदात रमाकांतने 1/4 भाग एवढे पाणी भरले आणि उमेशने त्या हौदाचा 3/14 भाग काय केलाय तर रिकामा केलाय, म्हणजे झाडांना दिले. आणि जे हौद होता त्याची जी क्षमता होती तर किती होती, 560 लिटर होती. तर हौदात किती पाणी शिल्लक राहिले हे आपल्याला काढायचं आहे. मग आता हौदातलं पाणी भरणारे दोघं जण, संदीप आणि रमाकांत. मग यांनी किती पाणी भरलं तर संदीपने भरलं होतं 4/7 त्या हौदाच्या भागाच्या, आणि रमाकांतने किती भरलं होतं तर 1/4. म्हणजे याची जर बेरीज केली आपण तर 4 × 4 16 आणि 7 × 1 तिरपा गुणाकार केला आपण इथे 7 आणि 7 × 4 7 28. म्हणजे आपल्याकडे हौदातले जे पाण्याचं प्रमाण आहे ते किती आलेलं आहे आपल्याकडे तर 16 + 7 म्हणजे 23/28. म्हणजे 28 भागापैकी 23 भाग हा पाण्याने भरलेला आहे, जे की संदीपने आणि रमाकांतने भरले. मग आता हौदात पाणी किती आहे तर 23/28 आहे. आणि आता शिल्लक राहिलं म्हणजे एवढ्या पाण्यापैकी उमेशने किती पाणी कमी केलंय तर 3/14. याने कमी केले म्हणून आपण इथं वजाचं चिन्ह दिलं. यांनी भरलं हौदामध्ये म्हणून याला अधिकचं, इथे पण भरलं संदीपने म्हणून अधिकचं चिन्ह दिलं. मग आता इथे जर पाहिलं आपण तर आपण काय करू शकतो, 23/28 वजा, आता या 3ला आपण म्हणजे 3/14ला जर खाली आणि वरती आपण जर 2 गुणलं तर आपल्याला 14 × 2 = 28 म्हणजे छेद समान होता. तर 23 वजा 3 × 2 म्हणजे 6/28 बरोबर 23 मधून 6 गेले म्हणजे 17/28 बरोबर. आता 17/28 पाणी राहिलं, परंतु आपल्याला हौदामध्ये पाणी हे लिटरमध्ये हौदाची क्षमता दिलेली आहे. मग हौदाची क्षमता दिली, हौदात आता किती पाणी शिल्लक राहिलंय तर हौदात जे पाणी शिल्लक राहिलंय तर ते आहे 17/28 आणि याला आपण कशानं गुणावं हौदाच्या क्षमतेनं, म्हणजे 560 गुणावं लागेल. तर 560 जेव्हा आपण याला गुणू तर 28 1 28 28 दोन्ही 56, म्हणजेच इथं 20चा भाग बसेल. म्हणजे आपल्याकडे उत्तर येईल 17 × 20 तर 17 दोन्ही 34 340 लिटर पाणी त्या हौदामध्ये काय असेल तर शिल्लक असेल. काय म्हणता येईल आपल्याला की 340 लिटर पाणी हे त्या हौदामध्ये काय शिल्लक आहे. यानंतरचा जो काही भाग आहे की संख्या रेषेवर जे अपूर्णांक कशा प्रकारे दाखवले जातात किंवा पूर्णांकयुक्त अपूर्णांक कसे दाखवले जातात हे आपण सविस्तर चर्चा करणार आहोत या समोरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. आजचे जे आपण काही क्वेश्चन डिस्कस केलेले आहेत हे पूर्ण तुम्हाला समजले असतील मी आशा बाळगतो. काही नाही समजलं तर व्हिडिओ पुन्हा रिपीट बघा, पुन्हा पहा, जेणेकरून तुम्हाला नेमकं कुठं काय सांगायचंय ते तुमच्या लक्षात येईल. यानंतरचा जो भाग आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद.